विद्यार्थ्यांचं स्वागत अजून एकदा. आपलं जे प्रकरण जे आहे 5वं ते आपण सुरू करतोय, उष्णता. याच्या अगोदरती याच्या संदर्भातला काही जो भाग आहे तो आपण 9वीच्या भाग 1च्या पुस्तकामध्ये पाहिलेला होता. मग त्याच्यामध्ये उष्णता जी आहे त्याचं जे आहे वहन, थोडक्यामध्ये उष्णताची जे आहे त्याचं संक्रमण जे आहे ते कशा पद्धतीने होतं ते आपण पाहिलेलं होतं. त्याच्यामध्ये वहन असू द्या, अभिसरण असू द्या किंवा उत्सर्जन असू द्या, वहन, अभिसरण आणि उत्सर्जन या तिन्ही माध्यमातून उष्णतेचे जे आहे ते स्थानांतरण जे आहे ते त्याच्यामध्ये होत असतं, हे आपण पाहिलेलं होतं. त्याचबरोबर तापमान आणि उष्णता या संदर्भातली जी माहिती आहे ती पण आपण त्याच्यामध्ये पाहिलेली होती. आपण याच्यामध्ये हे पण गोष्टी पाहिलेल्या होत्या की स्थायू, द्रव आणि वायू ह्या ज्या पदार्थाची ज्या 3 अवस्था आहेत त्याला जर आपण उष्णता दिली, त्या अवस्थेला अशा पद्धतीने जे पदार्थ आहेत त्या अवस्थेमधले त्या पदार्थांना जर आपण उष्णता दिली तर त्याचा जो परिणाम जो आहे, उष्णतेमुळे होणारे जे परिणाम जे आहेत त्याचा पण आपण जे आहे ती स्थिती जी आहे ती आपण पाहिलेली होती. आपण पुस्तकामध्ये दिलेलंच आहे की कुंचन आणि प्रसरण जी आहे ही जी प्रक्रिया जी आहे उष्णतेमुळे होणारी ही पण आपण त्याच्यामध्ये पाहिलेली होती. आता याच्यामध्ये आपल्याला या प्रकरणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. तर त्याच्यापैकी पहिले 3 जे बाबी आहेत, अप्रकट उष्मा आणि पुनर्हिमायन, ही जी 2 प्रकार जे आहेत तो आपल्याला अभ्यासायचं. त्याच्यामध्ये काय काय घडतं की अप्रकट उष्मा म्हणजे काय हे आपल्याला पाहायचंय आणि पुनर्हिमायन म्हणजे काय. आता एक इथं दिलंय की अप्रकट उष्मा. अप्रकट म्हणजे न दिसणारा. अप्रकट म्हणजे काय? न दिसणारा. तो दिसत नाहीये पण तो जो उष्मा जो आहे तो खर्ची पडतो. बरोबर आहे, आपल्याला दिसत नाही, त्याचा हिशोब लागत नाही, पण तो उष्मा जो आहे तो तिथं खर्ची पडतो. आणि तो कसा आहे, कशा संदर्भात आहे, त्याच्या संदर्भातल्या व्याख्या कशा आहेत ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचंय. आणि ते अप्रकट उष्मा समजावून घेण्याच्या अगोदरती आपल्याला एक कृती करायची आणि त्या कृतीमध्ये आपण काय केलं बघा, एक स्टँड आहे आणि स्टँडच्या खाली एक बर्नर ठेवलाय. बरोबर आहे, आणि त्याच्यावरती आपण काय केलंय, एक चंचुपात्र घेतले, काचेचं चंचुपात्र घेतले आणि चंचुपात्रामध्ये आपण बर्फाचे खडे घेतलेले आहेत. जसं फ्रीजर मध्ये ट्रे असतो आणि बर्फाचे क्यूब्स म्हणजे खडे जे आहेत ते जे खडे आहेत ते आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि ते खडे हे चंचुपात्रामध्ये ठेवलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण काय केले तर एक तापमापी जी आहे, तापमापी ती स्टँडच्या साह्याने त्याच्यामध्ये अशी सोडलेली आहे, थोडक्यामध्ये म्हणजे त्याच्यात ठेवली आहे की जेणेकरून आपल्याला चंचुपात्रातील अंतर्गत भागातील पदार्थांचं जे तापमान जे आहे त्याची नोंद घ्यायची. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो आलेख जो आहे तो आपल्याला स्थापन करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण बर्फाचे खडे जे आहेत ते आपण घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीची रचना म्हणजे मांडणी जी आहे साहित्यांची आपण केली. तापमापी आहे, चंचुपात्र आहे, बर्फाचे खडे आहेत, बर्नर आहे, हे सगळ्या गोष्टी आपण केल्या. आता आपल्याला प्रयोगाला सुरुवात करायची. आता इथं जे आहे ते बर्फाचे तुकडे फक्त म्हणजे बर्फाचे खडे आहेत. बरोबर आहे, आपण प्रयोगाला सुरुवात केली. मग 1 मिनिट झालं की तापमान किती झालं, 2 मिनिट झालं की तापमान किती झालं याची नोंद आपल्याला त्याच्यामध्ये करायची. आता इथं काय घडतं बघा, ज्यावेळेस आपण याच्यामध्ये आपण जे निरीक्षण आहे त्या निरीक्षणामध्ये आपण असं अनुभवतो, आपल्याला अशी प्रचिती येते की आपण ज्यावेळेस उष्णता देतो बर्नरच्या साह्याने बर्फाच्या खड्यांना, त्यावेळेस असं घडतं की बर्फाचे जे खडे आहेत ते वितळू लागतात. आता तुम्हाला माहिती आहे बर्फाच्या खड्यांचं म्हणजे स्थायू पदार्थांचं अवस्थांतरण त्याच्यामध्ये घडतं, ते द्रव पदार्थामध्ये रूपांतरण होतं म्हणजे पाण्यामध्ये त्याचं रूपांतरण घडत असतं. आता हे जे सगळे जे खडे आहेत, सगळे खडे ते वितळायला सुरुवात होते आणि त्या स्थितीमध्ये जोपर्यंत सर्व खडे वितळत नाही तोपर्यंत त्याचं तापमान वाढत नाही. हे तापमापी मधला पारा जो आहे तो 0 वरून 10, 20, 30 वरती जात नाही, म्हणजे अवस्थांतरण जे आहे ते इथं घडतं. मग आता इथं पहा की उष्णता दिली आपण, पण उष्णता दिली तरी देखील तापमापीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. हा पहिला मुद्दा बघा. उष्णता दिली, मग उष्णता दिल्यानंतर तुम्ही बघा तापमापीच्या सानिध्यामध्ये उष्ण पदार्थ आला तर तापमान वाढतं, पण इथं असं काही घडत नाही. तापमापीमध्ये मात्र 0 डिग्री सेल्सिअस जे आहे तापमान त्याची नोंद होते त्याच्यामध्ये. मग होतं काय, मग ही उष्णता कुठं जाते, हा जो उष्णतेने ग्रहण केलेला आहे तो कुठं जातो, हा याच्यामध्ये भाग बघायचा आपल्याला. बरोबर आहे, तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, पूर्ण बर्फ जो आहे, बर्फाचे खडे जे आहेत, आता थोड्या वेळाने काय घडणार आहे की याच्यामध्ये काही बर्फ वितळणार
आणि पाणी पण असणार आहे, पाणी आणि बर्फाचं मिश्रण त्याच्यामध्ये असणार आहे. आपण काय करायचं, ते ढवळणीने सतत हालतं ठेवायचं की जेणेकरून जे तापमापीमधलं जे तापमान आहे ते व्यवस्थित त्याचं मिश्रणाचं तापमान जे आहे त्याची नोंद होईल. तर आता थोड्या वेळाने काय घडतं, तर सगळा जो बर्फ आहे तो वितळतो, त्याचं रूपांतरण जे आहे ते पाण्यामध्ये म्हणजे द्रव अवस्थेमध्ये होतं, स्थायूचं रूपांतर द्रव अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण काय करायचं, उष्णता देणं थांबवायचं नाही, उष्णता ही सतत चालू ठेवायची त्याच्यामध्ये. आता अजून एक बदल आपल्याला पाहायला मिळतो की आता मात्र ज्यावेळेस सगळ्या बर्फांच्या खड्यांचं रूपांतर पाण्यामध्ये होतं, म्हणजे कुठलाही बर्फाचा तुकडा तिथं शिल्लक राहत नाही, तिथून होतं काय माहितीये का, तापमान वाढायला सुरुवात होते. म्हणजे ए ते बी ही स्थितीमध्ये काय घडतं, बर्फाच्या खड्याचं रूपांतर पाण्यामध्ये होतं, अवस्थांतरण घडतं एका स्थिर तापमान म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस, बरोबर. आता बी अवस्था म्हणजे कशी, की हे सगळे बर्फाचे जे खडे आहेत त्यांचं रूपांतरण पाण्यामध्ये झाले, अवस्थांतरण झाले, द्रव अवस्थेमध्ये झाले. परत आपण उष्णता देणं चालू ठेवल्यामुळे काय होतं, त्याचं तापमान वाढू लागतं, तापमापीमध्ये त्याची नोंद होते. जसा वेळ वाढेल, कालावधी वाढेल, तसं तापमापीमध्ये आपल्याला जो बदल येतो पाहायला मिळतो, तो कुठपर्यंत पाहायला मिळतो, 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाहायला मिळतो. म्हणजे पाणी हळूहळू उकळू लागतं आणि उकळल्यानंतर तुम्हाला माहितीये काय होतं, ते उकळल्यानंतर त्याचं अवस्थांतरण घडतं म्हणजे परत द्रवाचं रूपांतर वायू अवस्थेमध्ये होतं, म्हणजे पाण्याची वाफ होते. आणि होतं काय, 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत हे पाणी उकळू लागतं. आणि परत जरी उष्णता द्यायला चालू ठेवली आपण, तरी देखील तापमापीमध्ये वाढ दिसून येत नाही. मात्र एका ठराविक तापमानामध्ये त्याचं रूपांतरण जे आहे सी ते डी हा जो रेषाखंड आहे तो काय दर्शवतो, एका ठराविक या कालखंडामध्ये इथून इथपर्यंत या कालावधीमध्ये त्याचं रूप तापमापीत कुठलाही बदल होत नाही, म्हणजे तापमान वाढत नाही. मात्र त्याची ही जी तापमान त्याला पुरवलं गेलं आहे, उष्णता जी पुरवली गेलेली आहे, त्याचा उपयोग अजून एकदा परत द्रव अवस्थेचं रूपांतर वायू अवस्थेमध्ये होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणजे तापमान वाढत नाही, तापमान हे स्थिर राहतं 100 डिग्री सेल्सिअसला. मात्र अवस्थांतरण ही जी प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये परत घडते द्रव अवस्थेतून वायू अवस्थेमध्ये. म्हणजेच होतं काय, म्हणजे दिलेली जी उष्मा जी आहे या स्थितीमध्ये सुद्धा, CD या स्थितीमध्ये सुद्धा दिलेली जी उष्मा जी आहे ती, त्याचा उपयोग जो आहे तो अवस्थांतरण करण्यासाठी याच्यामध्ये होतो. तर CD जी अवस्था जी आहे ती CD हा जो रेषाखंड आहे हा काय दर्शवतो, एका स्थिर तापमानामध्ये त्याचं अवस्थांतरण घडतं, म्हणजे द्रवाचं रूपांतर वायूमध्ये घडतं. आणि AB ही स्थिर अवस्था काय दर्शवते, एका स्थिर तापमानाला स्थायूचं रूपांतर हे द्रवामध्ये घडतं, बरोबर. आता प्रश्न इथं असा उद्भवतो की आता आपल्याला काय करायचंय, ह्या प्रयोगाच्या संदर्भात इथं आपण बोललो, बरोबर. आता इथं प्रश्न असा उद्भवतो की आपण उष्णता देतो म्हणजे तुम्हाला माहितीये की उष्णता दिल्यानंतर त्याचं रूपांतरण जे आहे ते उष्णता जे आहे ते बर्फाचे तुकडे जे आहेत ते काय करतात, ग्रहण करतात, बरोबर आहे. ते ग्रहण करतात आणि ग्रहण केल्यामुळं त्याचं अवस्थांतरण घडतं. आता इथं आपल्याला एक व्याख्या इथं त्यांनी पुस्तकात सांगितलेली, ते आपण बघूया. पहिलं म्हणजे बर्फाचा द्रवणांक ही व्याख्या पहिल्यांदा आपल्याला इथे संबोधायची. बर्फाचा द्रवणांक किती असतो, 0 डिग्री सेल्सिअस, 0 अंश सेल्सिअस, बरोबर. ज्या स्थिर तापमानास स्थायू पदार्थाचे म्हणजे बर्फाच्या खड्यांचे रूपांतर पाण्यामध्ये होते, द्रवामध्ये होते, त्या तापमानास आपण बर्फाचा द्रवणांक असं म्हणतो. पुस्तकात त्याने दिले बघा त्याच्यामध्ये की ज्या स्थिर तापमानात बर्फाचे पाण्यात रूपांतर होते त्या तापमानाला बर्फाचा द्रवणांक असे म्हणतात. ही पहिली व्याख्याच्यामध्ये एक स्थिर तापमान आहे आणि त्या तापमानामध्ये आपल्याला बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये पाहायला मिळतं, म्हणजे AB ही अवस्था. ही पहिली व्याख्या त्यांनी सांगितली, बरोबर. आता होतं काय, स्थिर तापमान आहे, अवस्थांतर घडत आहे, उष्मा जाती कुठं, उष्णता जी दिली होती ती जाती कुठं, तर उष्णता जाती कुठं, तर आपल्याला असं पाहायला मिळतं जी उष्मा जी मिळालेली होती, तुम्हाला माहिती पाण्याचे जे रेणू आणि जे काही मूल कण असतात, अणुरेणू जे असतात पाण्यामध्ये, की ज्याच्यापासून जे बर्फामध्ये जे असतात की ज्याच्यापासून हे पदार्थ बनलेले असतात, त्यांना ही उष्मा मिळाल्यानंतर ते ग्रहण करतात
आणि त्यांच्यामध्ये असणारी जी काही गतिज ऊर्जा जी आहे, त्यांच्यामध्ये काही प्रकारची जी ऊर्जा असते, होतं काय माहितीये का, त्या ऊर्जेचा उपयोग काय करतात, त्याच्या आयनामधला जो बंध आहे त्याच्यामध्ये जे काही बंध असतो रेणूमधील अणूमधील, आणि ते होतं काय, तर ग्रहण करतो आणि त्यांची ऊर्जा वाढते आणि तो जो बंध आहे तो तुटतो त्याच्यातून. आणि बंध तुटला याचा अर्थ त्याचं अवस्थांतरण घडायला सुरुवात घडते. म्हणजेच होतं काय की आपल्याला पूर्ण जे बर्फ जे आहे, बर्फाचे खडे, त्याचं अवस्थांतरण म्हणजे त्यांचे जे आयन जे आहेत ते मोडण्याचं काम त्यांनी दिलं बघा पुस्तकामध्ये. त्यांच्यामध्ये अणुरेणूमधील जे बंध आहेत ते कमकुवत होतात आणि त्यांचं स्थायूचं रूपांतर हे स्थायूचं रूपांतर जे आहे ते द्रव अवस्थेमध्ये करण्यासाठी ही उष्मा वापरली जाते. त्याला अप्रकट उष्मा असं म्हणतो. जिथं तापमान वाढत नाही, मग उष्मा ऊर्जा जाते कुठे, तर ती ऊर्जा जी आहे ती कशासाठी वापरली जाते, त्या त्या अणूमधलं, त्या रेणूमधलं त्यांचा जो बंध असतो त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये असणारा स्थायू अवस्थेत असताना तो मोडण्यासाठी, तो कमकुवत होण्यासाठी ह्या उष्मेचा वापर केला जातो आणि त्यालाच म्हणतो आपण अप्रकट उष्मा. आता मग अप्रकट उष्मा म्हणजे काय, तर थोडक्यामध्ये ज्या स्थिर तापमानास स्थायू पदार्थाचे द्रव रूपामध्ये रूपांतर होण्यासाठी जी उष्मा स्वीकारली जाते किंवा शोषली जाते आणि त्याला अप्रकट उष्मा असे म्हणतात. म्हणजे थोडक्यामध्ये अप्रकट उष्मा असे म्हणतात. आता वितळणाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. आता त्याची व्याख्याच त्यांनी एका व्यवस्थित पद्धतीने दिली. ती व्याख्या, एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णतः रूपांतर होत असताना ज्या स्थिर तापमानावर ती उष्णता तापून शोषली जाते, त्या उष्णतेला वितळणाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. थोडक्यात काय की एका स्थिर तापमानास स्थायू पदार्थाचे रूपांतर द्रव पदार्थामध्ये होते आणि ते होण्यासाठी जी उष्मा शोषली जाते एकक पदार्थाकडनं, बरोबर आहे. एकक वस्तुमानाचा जो पदार्थ आहे, एकक वस्तुमानाचा पदार्थाचे अवस्थांतरण स्थायू पदार्थातून स्थायू अवस्थेतून द्रव अवस्थेमध्ये होण्यासाठी जी उष्मा शोषली जाते एका ठराविक तापमानाला, स्थिर तापमानाला, आणि त्याला आपण काय म्हणतो की वितळणाचा अप्रकट उष्मा, वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असं म्हणतो. आणि तो जो आहे तो AB या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर. आता आपल्याला काय करायचं, तशी दुसरी अवस्था CD आहे. B पासून C पर्यंत म्हणजे पूर्ण पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये व्हायला सुरुवात होते. उष्णता ग्रहण करतो, तापमान वाढतं. इथं आल्यानंतर मात्र आपल्याला काय पाहायला मिळतं, परत अजून एकदा एक ठराविक स्थिर तापमान आहे. या स्थिर तापमानाला पदार्थाचं द्रव अवस्थेतून वायू अवस्थेमध्ये जे अवस्थांतरण घडतं एका स्थिर तापमानाला, आणि त्यावेळी जी उष्मा ग्रहण केली जाते पदार्थाकडून म्हणजे द्रवाकडून, त्यावेळेस अजून एक व्याख्या पाहिजे. म्हणजेच त्याला त्यांनी नाव दिले बघा की बाष्पनाचा अप्रकट उष्मा. बाष्पनाचा म्हणजे बाष्पामध्ये रूपांतर होतं, द्रवाचं रूपांतर बाष्पामध्ये होतं. मग त्याची व्याख्या इथे दिली, एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे द्रव अवस्थेतून वायू अवस्थेमध्ये एका स्थिर तापमानास रूपांतरण होते. त्यावेळी जी शोषली जाणारी जी उष्मा आहे, जी आहे पदार्थाकडनं म्हणजे द्रवाकडनं शोषली गेलेली जी उष्णता आहे, त्याला बाष्पनाचा विशिष्ट त्यांनी दिले बघा की बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा, बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. पहिला आपण बघितला वितरणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा, इथं बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. अप्रकट उष्मा म्हणजे जी उष्मा अवस्थांतरण करण्यासाठी, अणूंचं आणि रेणूंचं विभक्तीकरण करण्यासाठी, थोडक्यात ते मोडण्यासाठी, कमकुवत करण्यासाठी, अवस्थेत बदलण्यासाठी
जी उष्मा ग्रहण केली जाते त्या त्या स्थितीमध्ये, एक म्हणजे स्थायूचं रूपांतर द्रवामध्ये करण्यासाठी, आणि जो आपल्याला बाष्पनाचा पाहायचा आहे त्याच्यामध्ये द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होण्यासाठी. तर अशा पद्धतीने दोन व्याख्या ज्या आहेत त्या आपण बर्फाचा द्रवणांक आपण पाहिला. आता आपल्याला काय करायचं आहे, पाण्याचा उत्कलनांक आपल्याला ती एक व्याख्या राहिलेली होती, आपण बघूया. त्यांनी ती दिलं, ज्या स्थिर तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होते. आता त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच त्यांनी नाव दिले बघा, ज्या स्थिर तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होते त्याला त्याचा उत्कलनांक असं म्हणतो, त्या द्रवाचा उत्कलनांक असं आपण म्हणतो. त्या तापमानाला, त्या स्थिर तापमानात द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होते त्या तापमानाला द्रवाचा उत्कलनांक असं म्हणतो. द्रवाचा उत्कलनांक. ज्या स्थिर तापमानास, त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ज्या स्थिर तापमानास द्रवाचे रूपांतरण बाष्पामध्ये होते, वायूमध्ये होते, त्या ठराविक तापमानास, त्या स्थिर तापमानास त्या द्रवाचा उत्कलनांक असं आपण म्हणतो. बरोबर. तर आपण बर्फाचा द्रवणांक, द्रवाचा उत्कलनांक, त्याच्यानंतर आपल्याला ह्याचा काय म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये नाव दिले बघा त्या की वितळणाचा विशिष्ट उष्मा, वितळणाचा विशिष्ट उष्मा आणि बाष्पनाचा विशिष्ट उष्मा, अशा चार व्याख्या याच्यामध्ये आपण पाहिलेल्या आहेत अप्रकट उष्मामध्ये. आता आपल्याला पाहायचा दुसरा जो भाग आहे तो आहे, त्याच्यामध्ये असलेला जो भाग आहे तो आपल्याला पाहायचा आहे, त्याच्यामध्ये तो पुनर्हिमायन. पुनर्हिमायन म्हणजे काय ते आपण बघूया. आता पुनर्हिमायन मध्ये काय, तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण काय करतो बघा, एक व्यक्ती येतो, तो ह्याची लादी असते बघा, बर्फाची लादी असते, तो खिसतो, बर्फाचा जो खिस आहे तो पाडतो, आणि काडी असते त्याला आपण काय करतो की काडी भोवती असा तो दाब देऊन तो बसवतो, त्याच्यामुळे गोळा तयार होतो, त्याच्यावरती रंग टाकतात, लाल पिवळे रंग टाकतात, आपण ते खातो. मग मला इथं असं सांगायचं, बर्फाची लादी असते बरोबर आहे, ते खिसणी, ते एक प्रकारची खिसणी असते, ते खिसणीच्या सहाय्याने ते खिसतात बर्फ बरोबर, आणि तो बर्फ खिसल्यानंतर तो काडी धरून, अशी एक काडी असते, असा जो गोळा आहे ते जे कण आहे त्याचे दाब त्याच्यावरती दिला जातो आणि त्याच्यानंतर रंग टाकले जातात. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की असं बर्फाचे जे कण आहे, जो खिस आहे, तो त्याच्यावरती दाब दिला की बरोबर ते एकजीव होतात आणि कसा गोळा तयार होतो. तर याच्यामध्ये काय घडतं ते आपल्याला बघायचं. याच्यासाठी एक प्रयोग केला त्यांनी, कसं एक टेबल घेतला, असं एक टेबल घेतला, इथे बर्फाची लादी आहे, बर्फाची लादी बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर एक सारख्या वजनाचं अशी दोन वजन जी आहेत, ही जी आहे ही धातूची तार आहे, ही जी आहे ती धातूची तार आहे बरोबर आहे. धातूची तार जी आहे ती त्याच्यावरती ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूला सारखे वजन लावायचे. मग होतं काय माहितीये का, याचा ताण याच्यावरती पडणार आहे बरोबर आहे, असा ताण जो आहे तो त्याच्यावरती पडणार आहे, आणि बर्फाच्या लादीवरती ताण पडला की ही बर्फाची ही जी तार आहे ती आतमध्ये खचत जाणार आहे, आतमध्ये त्याच्यावरती दाब पडणार आहे, ती खचत जाणार आहे. आणि होतं काय माहितीये का, बर्फाची जी लादी आहे ती न मोडता, बर्फाची आपण लाकूड जर कट करत गेलो तर ती दोन तुकडे पडतात, पण इथं काय घडतं की बर्फाची जी लादी आहे त्याच्यावरती जर अशा पद्धतीची तार जी आहे ती आखडून खाली ताण धरून जरी लावली आपण तर याचे दोन तुकडे पडत नाहीत. होतं काय माहितीये का की ती जी तार असते ती हळूहळू खाली येते आणि त्यातून खाली पडते, पण बर्फाचे दोन तुकडे होत नाही. आणि ही जी प्रकार जे आहे त्यालाच आपण पुनर्हिमायन असं म्हणतो. तर पुनर्हिमायन मध्ये काय घडतं, ज्यावेळेस हा ताण पडतो, हा प्रेशर जो असतो, हा जो दाब आहे तो तिथं पडतो, आणि तो दाब पडल्यानंतर त्याचा द्रवणांक जो आहे बर्फाचा तो 0°C पेक्षा कमी होतो बरोबर, 0°C पेक्षा कमी होतो. म्हणजे लगेच त्याच्या सानिध्यामध्ये, त्या तारेच्या सानिध्यामध्ये असणारा जो बर्फ आहे त्याचं पाणी लगेच होतं, तो वितळतो. वितळल्यामुळे ती तार खाली खचते, खाली जाते बरोबर. त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर परत ते पाणी जे आहे त्या पाण्याचं परत अजून एकदा त्याचा जो द्रवणांक जो आहे तो पूर्ववत होतो, म्हणजे परत त्याचं रूपांतर बर्फामध्ये घडतं. आणि अशा पद्धतीनं ही जी प्रक्रिया आहे ती चालू राहते
आणि हे जे तार जे आहे ते आरपार इथून इथपर्यंत अशी खाली खाली खसत खसत खाली येते. आणि ही जी प्रक्रिया आहे ती त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. आणि त्याच्यामध्ये दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यानंतर पुन्हा बर्फ होणे, आणि या प्रक्रियेला पुनर्हिमायन असे म्हणतात. दाबामुळे बर्फाचे वितळणे आणि दाब काढून घेतल्यानंतर परत आहे तसं त्या पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होणे, आणि ही जी प्रक्रिया आहे त्याला पुनर्हिमायन असं आपण म्हणतो. आपण जो गोळा असतो आईस्क्रीमचा जो गोळा आहे त्याचं पण उदाहरण आपण त्याच्यामध्ये दिलेलं होतं. तर अशा पद्धतीने ही जी प्रक्रिया आहे ती त्यांनी सांगितलेली आहे. त्यांनी सांगितलं बघा की दाबामुळे बर्फाचा द्रवणांक 0पेक्षा कमी होतो, आणि दाब काढून घेतला की परत आहे तसं दाब काढून घेताच द्रवणांक हा पूर्ववत होतो, पहिल्यासारखा होतो, आणि त्या पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं. तर हा जो भाग आहे तो याच्यामध्ये आपण पाहिला. अप्रकट उष्मा म्हणजे काय? बाष्पनाचा अप्रकट उष्मा, वितरणाचा अप्रकट उष्मा, त्याच्यानंतर बर्फाचा द्रवणांक आणि द्रवाचा उत्कलनांक, ही जी प्रक्रिया जी आहे ती याच्यामध्ये आपण पाहिलेली आहे. पुनर्हिमायन म्हणजे काय त्याची 2 उदाहरणं जी आहेत ते आपण पाहिलेली आहे. उरलेला जो भाग आहे आपण तो पुढच्या तासामध्ये पाहणार आहोत. आपण इथंच आजचा जो आहे तो आपण इथंच थांबूया.